सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे। सर्वत्र पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली पाहायला मिळतीये। यातच बीड तालुक्यातील आनंदवाडी शिवारातील डोंगराच्या दगडाला पाझर फुटलाय। आनंदवाडी येथील एक गुराखी डोंगरावर आपली जनावरे चारत असताना त्याला दगडाला पाझर फुटलेला पाहायला मिळाल्यानंतर त्या गुराख्याने गावातील लोकांना याबाबत माहिती दिली। त्यानंतर गावकरी आणि परिसरातील नागरिकांनी येथे धाव घेतली। गावकऱ्यांनी याचे व्हिडिओ काढत सोशल मीडियावर टाकल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि सर्व हकीकत जाणून घेतली। यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधला। नेमकं काय म्हणालेत गावकरी पाहूयात। आज काल माहिती झाल्यापासून लोक इथं पाहायला यायला लागलेत पाणी। आज दुपारपर्यंत आली लोक, दुपारनंतर कमी झाली लोक, त्यानंतर दुपारनंतर आम्ही आलो तर हरणाचा कळप इथून पाणी पिऊन जात होता। असेच आणखीन जनावर पक्षी सगळे इथे येऊन पाणी पिऊन जाताना दिसले। पण पाणी आतापर्यंत इथं कधीच दिसलं नव्हतं उन्हाळ्यात। हे पहिल्या वेळेस असं आहे की यावेळेस पाणी निघलं इथं नाही। हो, इथं म्हशी घेऊन मी येत होतो, अजिबात पाणी नाही, कोरडं फट। आता हे 2 दिवसात पाणी निघले आणि आमची रानच आहे तिथं, कसलंच पाणी कवाच नाही इथं। आणि जवळपास आता वस्तीवर सुद्धा टिपका पाण्याचा नाही। आता आमचे 500-500 फूट बोर आहेत, आम्ही गाडी बायला दुसरीकडून पाणी, आज पाणी निघलंय। हे बघा, जनावर म्हशी आज पाणी सकाळ धरून पिते तिथं, तरी पाणी कमी नाही। आणि ह्या एरियात पाणी नव्हतंच, कसलंच पाणी इथं जवळपास नाहीच। किती वय किती आहे तुमचं? आमचं 75 वर्षात कधी इथं असं पाणी नाही, आज कवाच नाही। दुष्काळ होता याच्या अगोदरच्या? दुष्काळ होता कधी हेच नाही, फक्त पाऊस पाणी असल्यावर उरेका ढवाला पाणी साचलं। पण यंदा पावसाने कुठे जमीनच वलवली नाही, आसपास कुठे बोर नाही, विहीर नाही। अचानक हे पाणी आले। हे एका शेळ्यावाल्याने आम्हाला कळवलं पाणी तुमच्या इथून निघलंय म्हणून। मग त्याच्यामुळे आमचं इकडे त्याला खोटं म्हणत होतो आम्ही, पण जेव्हा स्वतः येऊन पाहिलं तेव्हा आम्ही बघितलं तर सगळी जनावरं पाणी पिले, तर आज इराचं माणसं हे पाणी पिते ते। आणि ते जरा आम्ही 4-2 बार उपशिलं, पण पुन्हा भरतोय तो। मग ते कधीच पाणीच नाही ना, आमची जमीन नाही, त्याच्यामुळे पाणी कधी नाही होतच इथं।